नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे एस पी मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, जर तुम्ही संजय गांधी निराधार योजना किंवा इतर योजनांचे लाभार्थी असाल, तर आजची माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत, परंतु काही लाभार्थ्यांना अजूनही पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे पैसे न मिळण्याचे कारण काय आहे आणि राहिलेल्या लाभार्थ्यांना हे पैसे केव्हा मिळणार आहे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुमच्या खात्यावर पैसे कधी जमा होतील हे तुम्हाला समजेल. व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शक्य तितक्या लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. तर वेळ न वाया घालवता चला व्हिडिओ सुरू करूया. तर 18 फेब्रुवारीच्या पत्रकानुसार महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यामध्ये जानेवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता हा जमा झाला आहे. अनेक लाभार्थ्यांनी त्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती दिली आहे, परंतु काही लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अजून पैसे आलेले नाहीत. त्यामुळे त्यांची चिंता वाढली आहे. पण काळजी करू नका, कारण 21 ते 25 तारखेपर्यंत पैसे हळूहळू जमा होणार आहे. जर तुमच्या खात्यात 21 तारखेपर्यंत पैसे आले नसतील तर 25 तारखेपर्यंत वाट पहा, कारण SBI कडून निधी वितरणाची प्रक्रिया सुरू आहे. तर काही लाभार्थ्यांना अजूनही पैसे मिळालेले नाहीत आणि त्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक नाहीये. ठीक आहे, आणि ही माहिती आम्ही अनेक वेळा तुम्हाला सांगितलेली आहे, तरी काही जणांचे DBT अजूनही झालेले नाही. जर तुमचे बँक खाते आधारशी लिंक नसेल किंवा DBT ही जी सक्रिय नसेल तर तुमच्या खात्यात पैसे येणार नाहीत. त्यामुळे त्वरित DBT प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. तर DBT करण्यासाठी तुमच्या जवळच्या बँकेत जा आणि तुमचे पासबुक, आधार कार्डची झेरॉक्स आणि मोबाईल क्रमांक देऊन DBT फॉर्म भरा. हा फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रांसह बँकेत जमा करा. बँकेतून विनामूल्य काही पैसे न देता DBT प्रक्रिया केली जाते. जर बँकेत काही अडचण येत असेल तर तहसील कार्यालयात जाऊन DBT करून घेऊ शकता. तहसील कार्यालय ही सेवा मोफत उपलब्ध करून देतं. जर तुमच्या वरील दोन्ही पर्याय सोयीस्कर वाटत नसतील तर पोस्ट ऑफिसच्या बँकेत खाते उघडा. पोस्ट बँकेत खाते उघडल्यास तुमचा आधार क्रमांक थेट बँक खात्याशी जोडला जाईल आणि DBT प्रक्रिया त्वरित पूर्ण होईल. ही पोस्ट बँकेची विशेष सुविधा आहे, जी अनेक महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फायदेशीर ठरली आहे. ज्या महिलांनी पोस्ट बँकेत खाते उघडलं आहे त्यांना लगेचच पैसे मिळाले. जर तुमचे DBT आधीच झालेले आहे आणि तरीही पैसे मिळालेले नाहीत तर काळजी करण्याची गरज नाही. 18 फेब्रुवारीच्या पत्रकानुसार जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 2025 या 3 महिन्यांचे एकूण ₹45 टप्प्याटप्प्याने जमा केले जाणार आहे. तर या रकमेपैकी काही जणांना ₹1500 मिळाले असतील, तर उर्वरित ₹3000 पुढील हप्त्याच्या 25 तारखेपर्यंत जमा होतील. त्यामुळे ज्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांनी धीर धरावा, कारण पैसे येत्या काही दिवसात खात्यावर जमा होतील. योजनेतील एकमेव अडथळा म्हणजे DBT प्रक्रिया अपूर्ण असणे. काही लाभार्थी म्हणतात की त्यांचे DBT पूर्ण झाले आहे, परंतु ऑनलाईन तपासणी केल्यास DBT सक्रिय नसल्याचे समोर आलेलं आहे. तर DBT सक्रिय नसल्यास शासनाकडून तुमच्या खात्यावर पैसे पाठवण्यात अडचण येते आणि ती रक्कम परत जाते. त्यामुळे DBT प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे गरजेचं आहे. ही पेन्शन योजना राज्यभरातील सर्व लाभार्थ्यांना मिळणार आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. मात्र आवश्यक प्रक्रिया पूर्ण गरजेचं आहे की 21 आणि 22 तारखेला जर पैसे आले नसतील तर 23, 24 किंवा 25 तारखेपर्यंत वाट पहा. हे पैसे टप्प्याटप्प्याने जमा होत आहे आणि लवकर तुम्हाला मिळतील. ही संपूर्ण महत्त्वाची माहिती होती, जी तुम्हाला या योजनेबाबत स्पष्टता देण्यासाठी दिली आहे. जर तुम्हाला या व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शक्य तितक्या लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.